निलेश, आपण मुंबई क्रिकेटचं बोलतोय. मुंबई क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं. बरोबर. ह्याचं कारण काय? कारण मुंबई सगळे मॅच जिंकते म्हणूनच असं पण नाही आहे. मुंबईचं ना एक कल्चर आहे. मुंबईचा खडूसपणा, मुंबईचं एक ग्रिट, मुंबईचं एक लॉयल्टी, मुंबईचा एक इमोशनल कनेक्ट. म्हणजे मला असं आठवतं आहे की आम्ही वानखेडेवर जेव्हा मॅच खेळायचो तेव्हा ना एक झोन किंवा एक सेक्शन नेहमीच तो चाहता वर्ग नाही आहे, तो क्रिकेट समजणारा वर्ग आहे. ओके. तो तुमच्या टेक्निकबद्दल बोलतो, तो तुमच्या चांगल्या गोष्टींबद्दल तुम्हाला अप्रिशिएट पण करतो. तुमच्या चुका झाल्या तर तिकडनंच स्टेडियममधनंच तुम्हाला ऐकवून पण दाखवतो की तुझा फ्रंट आर्म चुकला आहे किंवा कव्हर ड्राईव्ह बरोबर नाही आला आहे. तो क्रिकेट समजणारा वर्ग आहे आणि तो नेहमी नॉर्थ स्टँडमध्ये असतो. ओके. कारण प्रत्येक क्रिकेट खेळणारा जो क्लब, कंपनी किंवा कुठलाही असतो ना, तो मेजॉरिटी ऑफ दॅट पोर्शन आम्ही खेळत असताना त्यावेळेस तो नॉर्थ स्टँडमध्ये असायचा. बरोबर. आणि तो जो समजणारा क्रिकेटचा एक साचा होता ना, तो नॉर्थ स्टँडमध्ये कम्प्लीट लॉयल असायचा. आणि मुंबईला सपोर्ट करण्यासाठी, मुंबईला प्लेयर्सना जाणीव करून देण्यासाठी किंवा त्यांना ओरिएंट करण्यासाठी, कधी कधी टोचण्यासाठी सुद्धा तो नॉर्थ स्टँडचा मी तेच बोलणार. असं काही एखादा इन्स्टन्स आहे का? हो, मला आठवतं ना, एकदा काय झालं होतं, माझ्यातनं बॉल नीट सुटत नव्हता. Okay. आणि बऱ्याचदा असं होतं एखाद्या सेशनमध्ये ना, कदाचित फ्रंट आर्म येत नाही किंवा काही गोष्टी होत नाही किंवा हे होत नाही. आणि नेमका मी नॉर्थ स्टँडवरनं ती बॉलिंग टाकत होतो आणि मी ना फास्ट बॉलर टाकत होता म्हणून मी तिकडे फाईन लेग फिल्डिंगला पण जात होतो. तर मला तिकडनं डायरेक्ट फीडबॅक आला, काय रे फ्रंट आर्म विसरलास का घरी? तुझा फ्रंट आर्म येतच नाहीये नीट, म्हणून बॉल नीट पडत नाही, नीट सुटत नाहीये. इथपर्यंतचा मला फीडबॅक तिकडनं. आणि रिअलाइज झालं तुला की बरोबर आहे ते? 100%. कारण त्यावेळेस काय असतं ना, आपण विचार करत असतो पण काय होतंय, का होत नाहीये, का बॉल येत नाहीये, का बरोबर येत नाही, कुठेतरी चुकतंय. आणि त्यावेळेस असा डायरेक्ट फीडबॅक आल्यानंतर त्याच्यानंतरचा माझा स्पेल एकदम चांगला गेला. तू बोललास त्याला थँक्यू सांगितलं नंतर. पण म्हणजे हा एक वेगळा अनुभव असतो आणि हा ग्राउंडवर गेल्याशिवाय तो अनुभव घेता येत नाही. बरं, मला एकदा सुलूनी सांगितलं होतं की एखाद्या विकेट किपरने यांची मॅच चालू होती, सुलू किपिंग नव्हता करत, तर कोणीतरी अर्ध्या विकेटवरचं स्टंपिंग सोडलेलं नॉर्थ स्टँड मधून आवाज आला, कोंबडी पकड. 100 असे भरपूर किस्से आहेत की ते जागच्या जागी करेक्ट करायचे. कारण ते सगळे क्रिकेट समजणारे आहेत. तो जो झोन आहे ना नॉर्थ स्टँडचा, तो जेन्युइनली क्रिकेट खेळणारा आणि क्रिकेट समजणारा ऑडियन्स आहे आणि ती खरी ॲक्च्युअल मुंबईची ओळख आहे. बरोबर.